सध्या जेवढं पाणी लागतं त्याच्या 1/3 फक्त पाणी लागेल, 2/3 पाण्याची बचत होऊ शकेल. अशा प्रकारे नवीन इरिगेशन येत आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बरेच नवीन पदार्थ तुम्हाला रिसायकलिंग करून निर्माण करता येतात. तर त्यामुळे तुम्हाला तेवढे खनिज संपत्तीचा वापर करण्याची गरज नाही, नवीन खनिजे काढण्याची गरज नाही. नॅनो संपत्तीचा वापर करून तुम्हाला जे वेस्ट वॉटर आहे त्याचं चांगल्या पाण्यामध्ये रूपांतर करता येऊ शकतं. तर हे काही अशी बरीच 10-15 उदाहरणं देतात. सॉफ्टवेअर, नवीन सॉफ्टवेअर जे आलेलं आहे त्या नवीन सॉफ्टवेअरचा वापर करून जे पाईप असतात तेलाचे किंवा पाण्याचे, त्यातून कुठे क्रॅक्स झालेले आहेत आणि वेस्टेज कुठे होते हे कळू शकतं. आणि दक्षिण आफ्रिकेत देखील हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. तर असे बरेचसे जे नवीन जे विज्ञान आणि तंत्रज्ञान जे आलेलं आहे की जे पर्यावरणातून ज्या समस्या निर्माण होतात त्याला उत्तर देऊ शकण्यासाठी हे आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये नवीन शास्त्रीय आणि टेक्नॉलॉजिकल प्रगती करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, आणि ह्यासाठी केवळ सरकार काय करू शकणार नाही. सरकारला तर केलं पाहिजे, प्रायव्हेट सेक्टर आहे, खाजगी क्षेत्राला पण केलं पाहिजे, शैक्षणिक क्षेत्राला पण केलं पाहिजे. शैक्षणिक क्षेत्राची तर ह्याच्यामध्ये खूपच मोठी गरज आहे. कारण परदेशामध्ये बरंचसं जे शिक्षण चालतं ते युनिव्हर्सिटीमध्येच चालतं किंवा युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट असतात तिथेच चालतं. आपल्याकडे ज्या शैक्षणिक संस्था असतात त्यांच्याकडे फारसं कधी असं नवीन तंत्रज्ञानाबद्दल शिक्षण संशोधन, ओरिजिनल संशोधन झाल्याचं माझ्या कधी ऐकवत नाही. माझा अर्थात या शिक्षण सम्राटांशी कधी जास्त संबंध येत नाही, त्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती नसेल. ज्यांना माहिती येते कदाचित त्याबद्दल जास्त सांगू शकतील. पण तर हे करण्यासाठी कसं करता येईल, म्हणजे जे शिक्षण सम्राट आहेत त्यांना तर ह्याच्यामध्ये भरपूर पैसे कमवता येतील. मला एक भीती वाटते की आपल्या शिक्षण सम्राटांना पैसे मिळण्याची फारशी काही इच्छा नाहीये. त्यांची अँबिशन खूप लिमिटेड आहे. त्यांना वाटतं काय की एका विद्यार्थ्यामागे 20-25 लाख कॅपिटेशन फी घेऊन 100-1 विद्यार्थी दरवर्षी आपण गोळा करावे, म्हणजे 20-1 कोटी रुपये मिळतील, एवढीच त्यांची अँबिशन आहे. त्याऐवजी तुम्ही नवीन प्रकारची जर का सोलर पॅनल शोधून काढलं तर तुम्हाला 2,000 कोटी रुपये मिळू शकतील. त्यांना 20 कोटी मिळवण्याचीच इच्छा आहे, त्यांना 2,000 कोटी मिळवण्याची इच्छा नाहीये. तर आपल्या शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञान जे पर्यावरणाच्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्यांना सोल्युशन्स मिळण्यासाठी हे कसं काय डेव्हलप करता येईल, त्याचं इंडस्ट्रीमध्ये कसं काय ट्रान्सफर करता येईल, त्यासाठी सरकार काय करू शकतं. सरकारच्या काही योजना आहेत, केंद्रीय सरकारच्या बऱ्याच काही योजना आहेत, पण ते देखील आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीत. ह्यासाठी कसं काय करता येईल, ह्या संबंधी काही मार्गदर्शन जर का आपल्याला मिळालं तर त्याचा खूप मोठा उपयोग होईल. हा एक दुसरा माझा प्रश्न आला. तिसरं, ह्या पुस्तकातला पान नंबर 76 अगदी प्रत्येकाने अवश्य वाचावं. 76 ते 80. आता मगाशी त्या तिघांनी जी पानं वाचली, पृष्ठ जी वाचली त्याच्यामध्ये ह्याचा समावेश नव्हता. 76 ते 80. पान 76 ते 80 मध्ये ह्यांनी हवामान बदल, पर्यावरण आणि स्वच्छता किंवा गलिच्छता ह्याचा संबंध अतिशय सुंदरपणे दाखवलेला आहे. कारण आपण पर्यावरण बदल म्हणतो तेव्हा फक्त आपण मोठ्या मोठ्या गोष्टींचा विचार करतो, पण साध्या छोट्या स्वच्छता निर्माण केल्यामुळे किंवा गलिच्छता काढल्यामुळे कसा काय कित्येक फायदे होऊ शकतात ते आपल्याला कळत नाही. आणि ह्याने त्याचं संपूर्ण इकॉनॉमिक्स स्पष्ट केलेलं आहे की ह्याच्यामुळे खरं तर ऍक्च्युली हेल्थवरती जो एक्सपेंडिचर होतो तो कित्येक आपला हे होऊ शकेल. मी वर्सोवाला राहतो मुंबईमध्ये, हा एक पॉश एरिया समजला जातो मुंबईतला. म्हणजे तिथे सगळे सिनेनट वगैरे राहतात. माझ्याखालती मी 5व्या मजल्यावर राहतो, 3ऱ्या मजल्यावर पूर्वी कमल हसन आणि सारिका राहत होते, पुढे त्यांचा घटस्फोट झाला, त्याचा मला काही संबंध नाही. परंतु सांगायचा मुद्दा काय की असे सगळे नटनट्या राहतात. तर हा एक सोकॉल्ड पॉश एरिया मुंबईतला, आणि तिथे मी सकाळी बीचवरती गेलो आणि मी एका दिशेने घराच्या एका दिशेने जायला लागलो. 10 मिनिटं पण मी चालत गेलो नाही आणि तेवढ्यात सगळे लोक सकाळी 6 वाजता शौचास बसलेली अशी दिसली आणि सगळे तिथे गलिच्छपणा होता. तर मी म्हटलं आपण परत जाऊया. मी पुन्हा माझ्या बिल्डिंग पर्यंत आलो आणि दुसऱ्या दिशेने गेलो. तर मी दुसऱ्या दिशेने गेलो तर बघतो तर पुन्हा 8-9 मिनिटं झाली घड्याळ बघून, तर तिथे पुन्हा काही लोक शौचास बसलेली दिसली. म्हणून मी म्हटलं की 2-3 दिवसांनी मी वर्सोवा ते जुहू हा सगळा जो बॉलिवूड एरिया आहे ह्या संपूर्ण एरियामध्ये मी फेरफटका मारीन आणि टॉयलेट टेस्ट ऑफ इंडिया घेऊन बघूया म्हणून मी बघतो तर दर 8-9 मिनिटांनी अशी एक जागा यायची की तिथे लोक रस्त्यात शौचासाठी बसलेली असायची.
म्हणून म्हटलं की जर का आपण महासत्ता होण्याच्या गोष्टी करतो आणि इथे आपला साधे टॉयलेट टेस्ट आपण पास करू शकत नाही, तर कसे काय आपली प्रगती होणार? आता ह्या जी शहरामध्ये जी स्वच्छता आहे ही का निर्माण होऊ शकत नाही? हे एकदम सोपं कारण आहे. ह्याला काही फारसे पैसे लागत नाहीत. येस, की थोडंफार वेस्ट मॅनेजमेंटसाठी खर्च लागतो, पण तो काय जास्त लागत नाही. ह्याला फक्त जर का सरकार, स्थानिक सरकार म्हणजे शहराचं जे सरकार, शहराचे जे प्रशासन आहे ते आणि सामान्य लोक ह्यांची एक इच्छाशक्ती लागते. ती जर का इच्छाशक्ती असेल तर हा बदल काही मिनिटांमध्ये होऊ शकतो, काही महिन्यांमध्ये होऊ शकतो. आपल्याकडे उदाहरण आहे, फार लांब जायला नको. सुरतमध्ये पूर्वी SR राव म्हणून कमिशनर होते आणि त्यापूर्वी सुरतमध्ये प्लेगची साथ आली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि SR रावनी फक्त काही नवीन नियम बदलले आणि दुसऱ्या दिवसापासून सगळे जे डेप्युटी कमिशनर्स होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही 6 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजता उठून साफसफाई होते की नाही एवढं फक्त बघायचं. सगळ्यांना कामावरती लागलं आणि स्वतः कमिशनर साहेब तिकडे गाडी घेऊन बाहेर पडायचे आणि साफसफाई किती चालले बघायचे. काही महिन्यात सुरत स्वच्छ झाला. जर का एक कमिशनर एक शहर स्वच्छ करू शकतो तर एक मुख्यमंत्री एक राज्यातली सर्व शहर नक्कीच स्वच्छ करू शकतात. आणि त्याप्रमाणे धोरण, आणि त्यासाठी मुख्यमंत्री साहेब तुम्हाला बजेटमधून काही फारसे पैसे वगैरे रेस करण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला फक्त एक तुमची राजकीय इच्छाशक्ती आणि ती तुम्ही फक्त तुमच्या टेबलवरती तुम्ही मांडली पाहिजे. ती जर का जेव्हा तुम्ही मांडाल त्यावेळेला ऑटोमॅटिकली शहरासाठी स्वच्छ होती. तर असे अनेक प्रश्न, मला अजून प्रश्नांचा भडीमार इथे करायचा नाहीये आणि साहेबांना पण निघायचं आहे, तर मी माझं बोलणं एक 2 मिनिटात संपवतो. पण अतुलच्या पुस्तकाची विशेषता आहे की असे अनेक प्रश्न मनामध्ये हे निर्माण करतात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जे पुस्तक मनात प्रश्न निर्माण करतं तेच खरं पुस्तक. जे पुस्तक उत्तरं देतं ते पुस्तक म्हणजे कादंबरी टाइमपास म्हणून वापरायची, त्याच्यामध्ये टेलिव्हिजन सिरियलमध्ये काय फारसा फरक नसतो. तर म्हणून मी अतुलला पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याचं खास अभिनंदन म्हणजे त्यांनी जो शेवटचा जो भाग जो मांडलेला आहे आणि त्यांनी जो आपल्याला एक फिलॉसॉफिकल असा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की हे ठीक आहे की तुम्ही सरकारला प्रश्न विचारा, ह्यांना प्रश्न विचारा, टेक्नॉलॉजिस्टना सांगा की तुम्ही हे निर्माण करा, हे सगळं तुम्ही दुसऱ्यांना सांगा, हे सगळं सोपं आहे. पण मी स्वतः काय करणार, माझी स्वतःची जबाबदारी काय आहे, हे सगळ्यात बघितलं पाहिजे. राजकारणी नेत्यांना सांगायचं की तुम्ही जबाबदारी बाळगा, सगळ्यात सोपं आहे. उद्योजकांना सांगायचं तुम्ही नवीन नवीन हे करा, उद्योगधंदे काढा जे पर्यावरणासाठी चांगले असतील, ते सोपं आहे. तुम्ही शास्त्रज्ञांकडनं अपेक्षा करा की ते नवीन शोध लावतील, हे सोपं आहे. पण मी स्वतः काय करणार, माझा स्वतःचा काय रोल आहे, हा प्रश्न जिथपर्यंत आपण स्वतःला विचारत नाही तिथपर्यंत परिस्थितीमध्ये काही फरक पडणार नाही. आणि ह्या पुस्तकाने हा प्रश्न आहे, हाच जो शेवटी विचारलेला आहे आणि ह्या प्रश्नाबरोबर त्या पुस्तकाची सांगता केलेली ही अतिशय अनुरूप आहे. आणि म्हणून माझा तुम्हाला सगळ्यांना आग्रह आहे की हे पुस्तक वाचा, केवळ वाचू नका तर त्याच्यावरती विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, इतरांना पण विचारा, पण स्वतःला पण विचारा. जय हिंद.